नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पालक दाल खिचडी। ही खिचडी खायला खूप छान लागते, हेल्दी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 3 पाण्याने स्वच्छ डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। डाळ आणि तांदूळ बुडेल एवढं पाणी घालायचं आपल्याला। आता आपल्याला हे 15 ते 20 मिनिट डाळ आणि तांदूळ भिजत ठेवायचे आहेत। व्यवस्थित भिजले पाहिजे। डाळ आणि तांदूळ भिजल्यामुळे आपली खिचडी चवीला सुद्धा छान लागते आणि व्यवस्थित मऊ शिजते खिचडी। मी इथे 1 जोडी पालक घेतलेला आहे। व्यवस्थित निवडून याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याला कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेला आहे पालकला। आता आपल्याला हे पालक बारीक कापून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही प्युरी सुद्धा बनवून घेऊ शकता। तर एकदम बारीक पालक आपल्याला कापून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बारीक कापायचा पालक आपल्याला। अशा प्रकारे मी सगळा पालक असा बारीक कापून घेतलेला आहे। 15 ते 20 मिनिट आपले डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत। असे मस्त डाळ आणि तांदूळ भिजलेले आहेत। आता यामधलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे। मी इथे कुकर घेतलेला आहे। या कुकरमध्ये आपल्याला हे डाळ आणि तांदूळ घालून घ्यायचे आहेत। तर यामध्ये घालायचं आपल्याला 3 वाट्या पाणी। तर यामध्ये घालायची आपल्याला अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। तर कुकरला झाकण लावून आपल्याला याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। तर आपण झाकण काढून बघूया। मस्त आपली खिचडी शिजलेली आहे। यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे। थोडीशी घट्टसर झालेली आहे। अशी मस्त शिजलेली आहे खिचडी आपली। यामध्ये आपण अर्धा ग्लास गरम पाणी घालायचं आहे। थोडंसं पाणी घातल्यानंतर थोडेसे असे सैल झालेली आपली खिचडी। कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे। या ठिकाणी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता। तर यामध्ये घालायची आपल्याला अर्धा चमचा मोहरी। मोहरी आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायची आहे। मोहरी व्यवस्थित फुललेली आहे। यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा जिरे, जिरे सुद्धा व्यवस्थित फुललेले आहेत। त्यामध्ये घालायचं आपल्याला कढीपत्ता, चिमूटभर हिंग, त्यानंतर घालायचे आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या कापून घेतलेल्या ते घालायचं आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा चॉप करून घेतलेले ते घालायचे आपल्याला। अर्धा इंच आलं मी खिसून घेतलेलं आहे ते सुद्धा घालायचं आहे। लसूण आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे। लसूण थोडासा परतून झालेला आहे। यामध्ये घालायचा 1 मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला ते घालायचं आपल्याला। आता कांदा सुद्धा 1 मिनिटभर आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा सुद्धा व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 मीडियम साईजचा टोमॅटो कापून घेतलेला। टोमॅटो सुद्धा थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे।
टोमॅटोसुद्धा थोडंसं आपलं सॉफ्ट झालेलं आहे. आता यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, थोडंसं मीठ घालायचं आहे. अगोदरसुद्धा आपण खिचडी बनवताना मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा गरम मसाला. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले. आता यामध्ये घालायचे आपल्याला कापून घेतलेला पालक. पालकसुद्धा आपल्याला व्यवस्थित 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे खालच्या मसाल्यामध्ये. या ठिकाणी तुम्ही प्युरी बनवूनसुद्धा घालू शकता पालकची, किंवा अर्धी प्युरी आणि अर्धी काप कट करूनसुद्धा पालक घालू शकता. थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला पालक परतून घ्यायचा आहे. 2 मिनिट पालक मी परतून घेतलेला आहे. पालकला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. थोडंसं आपल्याला पालक आणखीन 1 मिनिटभर पालक शिजवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे केलेली पालक दाल खिचडी खूप छान लागते. तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकता. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, खूप छान लागते पालक खिचडी. लहान मुलांना तर तुम्ही अवश्य बनवून द्या. यामध्ये फक्त मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता लहान मुलांसाठी बनवली तर. तुम्ही संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे दाल पालक खिचडी बनवू शकता. खूप छान लागते. हेल्दीसुद्धा आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे ही खिचडी. 2 ते 3 मिनिट मी हे पालक शिजवून घेतलेला आहे. यामध्ये घालायची आपल्याला आता शिजवून घेतलेली खिचडी. आता व्यवस्थित आपल्याला खालच्या पालकमध्ये ही खिचडी मिक्स करून घ्यायची आहे. थोडीशी घट्टसर झालेली आहे. यामध्ये थोडंसं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी करून घेतलेलं आहे ते घालायचं आपल्याला अर्धा ग्लास. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता असा मस्त कलरसुद्धा आलेला आहे. चवीला अप्रतिम लागते हे पालक दाल खिचडी. आता यावर आपण एक तडका घालून घेऊया, किंवा तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता गरमागरम. एक तडका पॅन ठेवलेला आहे. यामध्ये घालायचं आपल्याला 2 चमचे साजूक तूप. तूप आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये घालायच्या 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप करून घेतलेल्या. लसूण आपल्याला व्यवस्थित थोडासा गोल्डन कलर करून घ्यायचा आहे. लसणाचा गोल्डन कलर झालेला आहे. यामध्ये घालायचं आपल्याला हिंग, कढीपत्ता, तीन सुक्या मिरच्या लाल, आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. यामध्ये घालायचं आपल्याला काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा. व्यवस्थित आपला तडका तयार झालेला आहे. आता लगेच आपला खिचडीवर घालून घ्यायचा आहे. आपल्याला खिचडीवर घालायचा आहे तडका. मस्त झालेली आपली खिचडी दाल खिचडी. तर यावर थोडीशी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. गरमागरम आपली दाल पालक खिचडी तयार झालेली आहे.
तुम्ही खिचडीबरोबर पापड लोणचं सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतं. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.